व्रत केलंच पाहिजे, उपवास केलाच पाहिजे. विज्ञानाचं मत आहे, जो मनुष्य वर्षामध्ये 1 महिनाभर उपवास करतो ना, त्याच्या जीवनामध्ये, त्याच्या शरीरामध्ये कधीच कॅन्सर होऊ शकत नाही. उपवासाला खूप महत्व आहे. शरीरामध्ये गाठ होणार नाही, कुठल्याही प्रकारचा आजार व्याधी येणार नाही. उपवास केला पाहिजे. आणि आपल्या धर्मग्रंथामध्ये उपवासाला खूप महत्व आहे. म्हणून वर्षात 4 नवरात्री येतात आणि 24 एकादशीच असणारं व्रत येतं. एवढे जर व्रत केले, लक्षपूर्वक ऐका, त्या माणसाला जीवनात कॅन्सर कधीच होणार नाही, व्याधीच होणार नाही. व्याधी का होती? कालच आपण ऐकलं, अभोज्य खाल्ल्यामुळे शरीरामध्ये रोग येतात. भोगे जोडे रोग महाराज म्हणतात. 2 बोटाची जीभ असते बरं का, 2च बोटाची. पण ही 2 बोटाची जीभ आहे ना, 3.5 हाताचं शरीर खराब करते. पोटात गेल्यानंतर पोटाला काही चव नसते, पण जिभेला इतकी चव असते. आणि म्हणून जीभ नावाचं इंद्रिय ज्यांनी जिंकलं ना, त्यांनी समजायचं की आपल्या जीवनामध्ये आपण सर्व विकार जिंकले. उपवासाला खूप महत्व आहे. व्रत केलं पाहिजे. आणि म्हणून अशा पवित्र नवरात्रीचं व्रत केलं तर जीवनामध्ये आरोग्य प्राप्त होईल. मग लक्षपूर्वक ऐका, धान्याचा त्याग केला पाहिजे. धान्य खायचं नाही. नवरात्रीमध्ये खायचं जर असेल तर फलाहार करा. फलाहाराला खूप महत्व आहे. नाही जमलं फलाहार तर मग त्या ठिकाणी आपण शामक खातो, त्याला भगर म्हटलं जातं. हे भगर खातो. लक्षपूर्वक ऐका, साबुदाणा हा उपवासाला चालत नाही, तरी पण आपण खातो. चालत नाही. जड असणारं कोणतीच वस्तू उपवासामध्ये व्रतामध्ये चालत नसते, तरी पण आपण खाल्ल्याशिवाय राहत नाही. उपवास म्हणला की काहींच्या घरामध्ये दिवाळी असते बरं का अमोल महाराज. दिवाळी उपवास म्हणला की इतके पदार्थ बनवतात खायला. कसं आरोग्य मिळेल? उपवास उपवासासारखा झाला पाहिजे तर आरोग्य टिकेल. व्रताला खूप महत्व आहे आणि उपवासापेक्षा उपासनेलाही खूप महत्व आहे. आता लक्षपूर्वक ऐका, उपवास म्हणजे काय? उप म्हणजे जवळ, वास म्हणजे निवास करणे. भगवतीच्या चरणाजवळ वास करणे म्हणजेच उपवास आहे.